तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. धनत्रयोदशी आणि दीपावलीला काहीही झाले तरी असे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचे संपूर्ण घर आणि कुटुंब उद्ध्वस्त होईल. तसेच जाणून घ्या की धनतेरस आणि दीपावलीला असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. मित्रांनो, चुकूनही दिवाळीत या 7 चुका कधीच करू नका, नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. धनतेरसचे हे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. तसेच दीपावलीचे महापर्व हे माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला समर्पित आहे. हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीत घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून नाकारले आहे. या दिवसात दिवे लावून घर अंगण सजवले जाते. सर्वप्रथम जाणून घेऊया की यावर्षी दिवाळी कधी आहे. तर धनतेरस तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर मंगळवार सकाळी 10:32 होईल आणि समापन 30 ऑक्टोबरला दुपारी 1:15 होईल. अशातच उदय तिथीनुसार 29 ऑक्टोबरच्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल. दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्येच्या दिवशी रात्री साजरी केली जाते आणि दीपप्रज्वलन नेहमी रात्रीच केले जाते. दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे. तुमच्या माहितीसाठी जर धनतेरसला तुम्ही अगदी 2 ते 5 रुपयांचे धने आणून एका कुंडीत लावले तर ते खूप शुभ आणि मंगल मानले जाते. यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा प्राप्त होते. धने हे साक्षात भगवान धन्वंतरीचे प्रतीक मानले जाते. घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ली पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीच भासणार नाही. जसजसे तुम्ही याचे सेवन कराल तसे तुमच्या घरात धनसंपत्ता टिकून राहील. पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशीला आणलेले धने आणि कुंडीत वाढलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे. खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवणे आणि आणणे यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की धनत्रयोदशीला आणि दीपावलीला अशी कोणती वस्तू आहे आणि त्याचे सेवन तुम्ही अवश्य केले पाहिजे. तसेच अशा काही वस्तू आहेत की धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवसात चुकून सुद्धा बनवले गेले नाही पाहिजे. जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या वस्तू. धनतेरस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे. भगवान धन्वंतरीला 5 प्रकारची फळे अर्पण करावीत. तुम्ही तुमच्यानुसार फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ, केळी इत्यादी जरूर आणावेत. तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची फळे घेऊ शकता, परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला नासपतीचे फळ कधीही अर्पण करू नका. शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि इतर सणांमध्ये आणि दीपावलीत सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमतरता राहत नाही. सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. माता सीता यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य घ्यावे. माता लक्ष्मीला दिवाळीत ऊस जरूर अर्पण करणे हे शुभ आणि मंगलकारी मानले जाते. या दिवशी ऊसाचे सेवन केले तर तुमच्या जीवनात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही. दीपावली माता लक्ष्मीला पांढऱ्या रंगाची मिठाई अवश्य अर्पण करा. तसेच मखाणा म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती, त्याचप्रमाणे मखाणाची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यातूनच झालेली आहे. मखाणा हे कमळाच्या झाडापासून मिळते. धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखाणाला खूप शुभ मानले जाते. खास करून मखाणाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भांडार भरून राहतात. धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेत गणपती बाप्पाला
जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच धनी असतो. या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अवश्य अर्पित कराव्यात. जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पित करतो त्याच्या कुंडलीतील दोष दूर होतात, तो धनवान होतो. माता लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्यानंतर परिवाराला खीर प्रसाद स्वरूप द्यावी. यामुळे तुमचे नशीब उघडेल आणि धनसंपदा ऐश्वर्याचा वास त्यांच्या जीवनात नेहमी होतो. धनतेरस आणि दीपावलीत अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधीही बनवली गेली नाही पाहिजे, नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये, कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्याच्यावर राहू आणि केतूचा वास असतो. भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. आणि तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा. जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि दिवाळीला याचे सेवन करेल त्याच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारची संकटे येऊ लागतात. त्यामुळे कांदा लसूण असलेल्या अन्न कधीही या दिवशी खाऊ नये. असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा आणि लसूण असतो. किमान धनत्रयोदशी आणि दीपावलीला यापासून लांब राहा. कधीकधी लहान मुलांकडून या चुका होतात. ते बाजारातील चिप्स, कुरकुरे इत्यादीचे सेवन करतात. त्यामध्ये कांदा आणि लसूण यांचा वापर असतो. त्यामुळे धनतेरस आणि दीपावलीला या गोष्टींपासून दूर राहा. मित्रांनो, धनत्रयोदशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरी राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला, तुम्ही ठरवा. त्यामुळे जीव धोक्यात घालून घर उद्ध्वस्त करू नका. शास्त्रानुसार असे मानले जाते, भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य केली पाहिजे. जसे की कढी, भजी, पिवळी खीर, पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्यात आणि पिवळी खीर करावी. कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो. भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत, म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावेत. पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावेत. या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर स्थायी स्वरूपात वावरते. मित्रांनो, असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळी सारखे मोठे सण कधीही कर्ज काढून साजरे करू नये. जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखीन कर्ज वाढते. शास्त्रात असा उल्लेख आहे, ज्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो, जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो, माता लक्ष्मीला तर एक खडीसाखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते. तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे, ती आनंदी होते. जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण आणि तुमच्यासाठी हिऱ्यासारखी असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत. खरे तर लक्ष्मी देवी तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहते, तुमची संपत्ती नाही. भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र, धार्मिक पूजा, अनुष्ठान, कोणताही सण साजरा करू नये. याउलट जीवनात दोष निर्माण होतात. मित्रांनो, धनतेरसच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री या 7 चुका कधीही करू नका. दीपावलीत मांस, मदिरा यांचे सेवन करू नये. या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजे. लसूण, कांदा असलेले भोजन करू नये. विवाहित स्त्रीने केस धुवू नयेत. त्यामुळे दिवाळीच्या आधी 1 दिवस केस धुवावेत. दीपावलीत कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नयेत. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. दीपावलीत झाडू आणला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये झाडू आणला जातो आणि तो कधीच कोणाला दिला जात नाही. दीपावलीत मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर केला पाहिजे.
या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे. लक्ष्मी ही स्वतः स्त्री स्वरूप आहे, कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडणे लावू नयेत, विनाकारण बोलत बसू नये, पैशांचा व्यवहार करू नये, कोणाकडून उधार घेऊ नये, कोणी काही मागण्यासाठी आला तर त्याला नकार देऊ नये, कारण त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः शक्तीच्या स्वरूपात माता लक्ष्मी असू शकते. कारण देवी लक्ष्मी स्वतः घरोघरी भ्रमण करत असते आणि त्यांच्या घरात वास करते. ज्यांचे मन खरे आहे, दुसऱ्यांचे दुःख समजून घेतो, त्यांच्याच घरी लक्ष्मीचा वास होतो. माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप असते. ती तुमच्या दारात येते. तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या. या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करणाऱ्याला माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागेल. जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते. म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल अवश्य शिंपडावे, कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठीचे मुख्य द्वार आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे, म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे. म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता लक्ष्मीचे स्वागत करेल, तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका. दुसऱ्या दिवशी बाहेर काढावा. मित्रांनो, आता आपण दिवाळीत कराव्या लागणाऱ्या उपाययोजना काय आहेत ते पाहूया, ज्यामुळे तुमच्या प्रत्येक समस्येची निवारण होईल. मित्रांनो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला हत्ती आवडतात. म्हणजेच घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्यास घरात शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्यापासून थांबू शकते. तसेच पिवळ्या रंगाच्या कवड्यांना देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. काही पांढऱ्या कवड्यांना केशर आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घरातील तिजोरीत ठेवा. कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करतात. मित्रांनो, एक चांदीचा घडा घेऊन ज्यामध्ये आपण तांबे, चांदी आणि पितळेची नाणी ठेवू शकतो, त्याला गडवा म्हणतात. याला तिजोरीत किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवल्यास धन आणि समृद्धीत वाढ होते. दिवाळीच्या पूजेमध्ये पितळेच्या किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावर स्वास्तिक चिन्ह काढावे. लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर 7 मुखी दिवा लावल्याने संपत्ती आणि आर्थिक प्रगती होते. मित्रांनो, दिवाळीच्या रात्री लक्ष्मीच्या पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूच्या ठिकाणी दिवे लावले पाहिजेत. असे म्हटले जाते की दीपावलीच्या रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा. यामुळे कर्जातून तात्काळ सुटका होते आणि आर्थिक संकटे दूर होतात. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनासाठी दुसरा दिवा लावावा. तिसरा दिवा तुळशीजवळ, चौथा दिवा दरवाजाबाहेर, 5वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, 6वा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात, 7वा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता, 8वा दिवा स्नानगृहात, 9वा दिवा तुमच्या घराच्या छतावर, 10वा भिंतीवर, 11वा खिडकीत, 12वा छतावर, 13वा एखाद्या चौकात. तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवतेसाठी तसेच मित्रांसाठी देखील दिवे लावले जातात. मित्रांनो, लक्ष्मी भोगामध्ये लक्ष्मीजींना एक लाल फूल अर्पण करून हा नैवेद्य अर्पण करतो. त्यांच्या घरी सर्व प्रकारची सुखसमृद्धी असते. पूजा करताना 16 प्रकारची मिष्टान्न अर्पण केली जातात. खजूर, हळद आणि नारळ अर्पण केली जातात. केवड्याची फुले, अमरबेलाचा नैवेद्य अर्पण केला जातो. देवी लक्ष्मीच्या पूजेच्या वेळी गोमती चक्र ठेवून पूजा करावी आणि पूजनानंतर गोमती चक्र तिजोरीत ठेवावे. तुमच्या घरात धन वाढू लागेल. तसेच हळकुंड, पिवळी कवडी आणि एक नारळ ठेवा आणि नंतर ते आपल्या रोजच्या दिनचर्येत ठेवा. अनेकदा कष्ट करूनही तुमच्या हाती काही धन नसते. तुमची तिजोरी वर्षभर भरून ठेवण्यासाठी या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करावी. 1 माळ किंवा 51 वेळा आपल्या क्षमतेनुसार जप करावा. सोने चांदीचे दागिने त्यांचीही पूजा करावी. शक्य नसेल
तर सोन्या चांदीच्या दागिन्यांऐवजी मातीचे भांडे घरी आणले तर ते तुमच्या घरात वर्षभरासाठी आशीर्वाद आणतात. तुम्ही तुटलेली जुनी भांडी देऊन पितळाची नवीन भांडी घेऊ शकता, परंतु तुम्ही या दिवशी लोखंडी भांडी खरेदी करू नका. त्यामुळे तुमच्या जीवनात राहू आणि केतू ग्रहांचे मित्र बनतात. तुम्हाला सांगितलेल्या सर्व वस्तू खरेदी करू शकत नसाल तर तुम्ही या दिवशी पूजेशी संबंधित काही गोष्टी जसे की वेलची, सुपारी, बत्ताशे इत्यादी आणू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही धार्मिक ग्रंथ किंवा जे काही व्रतवैकल्य, रामायण, महाभारत या ग्रंथांचे वाचन करा, तेही तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. घरामध्ये पुराण आणल्यानंतर वाचन करावे आणि सर्व गोष्टी विकत घेतल्यास देवी महालक्ष्मीची कृपा राहते. तुमच्यावर कधीही कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होत नाही. जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुप्पटीने तुम्हाला मिळेल. व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.